नमस्कार, मी किशोरी. आज मी बनवणार आहे गावाकडच्या पद्धतीने मस्त अशी चुलीवरची टोमॅटोची चटणी. टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी साहित्य घेतलेले: टोमॅटो घेतलेत 5, कांदे घेतलेत 2, लसूण, आलं, कोथिंबीर आणि शेंगदाणे घेतले. टोमॅटो आणि कांदा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे. कांदा चिरून घेणार आहे बारीक. कांदा चिरून झालेला आहे. आता टोमॅटो चिरून घेणार आहे. कोथिंबीर मी इथं बारीक चिरून घेतलेली. टोमॅटो आपला इथं बारीक चिरून झालेला आहे. फोडणीचं साहित्य इथं मी बारीक करून घेणार आहे: लसूण, आलं, कोथिंबीर. फोडणीचं साहित्य इथं बारीक झालेले काढून घेणार आहे. शेंगदाणे बारीक करून घ्यायचेत आपल्याला. शेंगदाणे इथं आपले बारीक करून झालेले काढून घेणार आहे ताटामध्ये. टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी मी चुलीवरती कढई गरम करून घेतलेली. त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे. दीड पळी तेल टाकून घेतलेले. तेल गरम झालेले. मोहरी टाकून घेते. मोहरी छान तडतडलेली आहे. जिरं टाकू. जिरं पण मस्त असं फुललेले. कढीपत्ता टाकून घ्यायचा. कढीपत्ता टाकून घेतलेला. आता लसूण, कोथिंबीर आणि आल्याची पेस्ट टाकून घेतलेली. छान मस्त अशी तेलात तळून घ्यायची. फोडणी छान मस्त अशी लाल तळलेली आहे. आता आपण कांदा टाकून घेणार आहे. कांदा पण छान मस्त असा सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचा. कांदा छान मस्त असा तळलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेणार आहे. दीड चमचा तिखट, अर्धा चमचा कच्चा मसाला, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद. फोडणी छान मस्त असे मसाले मिक्स करून घ्यायचे. फोडणी छान तळलेली आहे. आता टोमॅटो टाकून घेणार आहे. टोमॅटो मस्त असं फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकून घेते. आणि शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट जास्त पण बारीक नाही करायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं. म्हणजे टोमॅटोच्या चटणीला चव छान लागते आणि मस्त अशी होती. पण टोमॅटोची चटणी थोडी मिक्स करून घेते मस्त असं शेंगदाण्याचं कूट आणि शिजण्यासाठी थोडा वेळ झाकून ठेवणार आहे.
मस्त अशी आपली इथं टोमॅटोची चटणी शिजलेली आहे. मस्त अशी तयार पण झालेली इथं आपली टोमॅटोची चटणी आपण ताटामध्ये काढून घेणार आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने मस्त अशी गावाकडच्या पद्धतीने करून बघा टोमॅटोची चटणी. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. कमी साहित्यामध्ये गावाकडच्या पद्धतीने मस्त अशी टोमॅटोची चटणी इथं तयार झालेली आहे. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.